नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं मुक्ताविष्कार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. गेले काही दिवस आपण कोरोना महामारी पण पुन्हा घेऊया भरारी या सत्रांतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधतोय आणि त्यांचे विचार जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. आज आपल्या बरोबर आहेत अ, आजच्या पिढीचे लेखक, संगीतकार, गायक आणि हे सगळं अजूनही मुळात असणारे दंतचिकित्सक डॉक्टर आशुतोष जावडेकर सर. नमस्कार सर, मी प्रथम तुमचं नमस्ते. स्वागत करते. नमस्ते. सरांनी मुळातलं शिक्षण त्यांचं BDS आहे, म्हणजे दंतवैद्य आणि चिकित्सक आहेत आणि ते प्रॅक्टिसिंग आहेत. केवळ डिग्री आहे असं नाही, तर ते पूर्ण प्रॅक्टिसिंग आहेत. डॉक्टर म्हणून अनेकांना परिचित आहेत. पण त्या व्यतिरिक्त त्यांची खूप वेगळी ओळख आहे, ती म्हणजे त्यांनी इंग्लिशमध्ये MA केलंय आणि त्यांची आता एक इंग्लिश कादंबरी येऊ घातलीय. त्याचबरोबर आधी त्यांनी वेगवेगळ्या 4 पुस्तकांचं लिखाण केलंय, जी संगीत विषयक असतील, कादंबरी स्वरूपात असतील. त्याचबरोबर अनेक स्वरूपात सदर लिहिणं, काही लेख, ललित वाङ्मय किंवा वेगवेगळ्या स्वरूपात ते लेखक म्हणून आपल्याला भेटतात. संगीतकार, गायक ते आहेत आणि अशा एक वेगळ्या बहुआयामी व्यक्तीशी आज संवाद साधायला मिळतोय, हे खरंच आपलं भाग्य. सर, सध्या आपण सगळीकडे बघतोय की कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्रावर थोडा बहुत परिणाम झालाय. काहींचं काम वाढलंय तर काहींना अजिबातच काम नाहीये आणि असं असताना वेगवेगळी आव्हानं आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये. या सगळ्याबरोबर आपल्याला आपली पॉझिटिव्हिटी टिकवायची गरज आहे आणि म्हणूनच हा छोटासा एक प्रयत्न आहे. जेव्हा पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर झाला तेव्हा तुमच्या क्षेत्रात काय काय बदल झाले आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय काय बदल झाले आणि काय काय करावे लागले? नक्कीच. पहिल्यांदा आधी मला सांगू दे, की मुळात हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे तुमचा. या पद्धतीच्या मुलाखती, संवाद ज्यातनं सकारात्मकता समाजापर्यंत जाईल ती पोहोचवत राहणं हे आत्ता जितकं गरजेचं आहे तितकं पूर्वी कधीही नव्हतं. आणि याची अजूनही गरज अधिकाधिक आहे. कारण कोरोनाचा एंड पॉइंट आपल्याला माहित नाही. म्हणजे या प्रश्नाकडे मी येतोच आहे उत्तर द्यायला, जो आपण सुरुवातीच्या पॉइंटकडे आहोत. पण मी आधी पहिल्यांदा जातोय शेवटाच्या बिंदूकडे, की आजही नक्की कधी व्हॅक्सिन येईल, आल्यानंतर ते कधी मार्केटमध्ये डिस्ट्रीब्यूट होईल, मार्केटमध्ये डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर सगळ्यांपर्यंत पोहोचेल का, कुठल्या किमतीला पोहोचेल, सरकार खरेदी करणार आहे का, हे सगळे प्रश्न आहेत. असं मला वाटतं की प्रोबॅबली आपल्याला अजून पुष्कळ काळ या व्हायरस सोबत राहायचंय थोडक्यात. आणि व्हायरस पेक्षाही असं मला वाटतं की त्या व्हायरसनं जे एक सामाजिक, राजकीय, आर्थिक स्थित्यंतर घडवलंय, त्या स्थित्यंतराबरोबर आपल्याला अजून पुष्कळ काळ राहायचंय. आणि सुरुवात कशी झाली, त्यावेळी आपल्याला काय अँटिसिपेट झालं, लोकांना आधी वाटलं की अरे चीनमध्ये कुठेतरी काहीतरी चालू आहे. मग बातम्या आल्या की एक 2-4 केसेस इकडे तिकडे आहेत. मग बातम्या आल्या की अरे एकदम इटली आणि स्पेनमध्ये व्हायला लागलंय. मग बातम्या आल्या अमेरिकेत यायला लागलंय. मग आलं केरळात आलंय. मग आलं की अरे पुण्यात 2 केसेस दुबईतनं आल्या. तर 2 ना, म्हणजे तुम्हाला काहीच वाटत नाही. असं आलं. तेव्हाही आपल्याला असं नाही वाटलं की हा कोरोना आपल्याला असा विळखा घालेल आपल्या अख्ख्या दुनियाला, आपल्या अस्तित्वाला. पण त्यांनी घातलाय. आणि त्यांनी अशा पद्धतीने त्यांनी भीतीचा विळखा घातलाय, त्यांनी असुरक्षिततेचा घातलाय, त्यांनी आर्थिक अस्थैर्याचा विळखा आपल्याभोवती घातलाय. आणि मग एक मला आठवतंय माझ्या एका मित्राने मला फोन केला आणि तो म्हणाला, तुरुंगात असल्यासारखं मला वाटतंय. भेटायचंच नाही म्हणजे काय, म्हणजे तिसऱ्याच दिवशी असा मला त्याचा फोन आला होता. तर मला व्यक्तिगत मला असं वाटतं की माझा स्वभाव जुळवून घेणार आहे. नव्या परिस्थितीला पटकन अडॅप्ट करायला पाहिजे असं मला बुद्धीला आणि मनाला कायम पटत आलंय, की तुम्ही भूतकाळात राहू नाही शकत, तुम्ही वर्तमानात आणि भविष्यात राहायचं असतं. त्यामुळे मी एक डॉक्टर म्हणून तर त्याचा आधी अभ्यास केलाच. क्लिनिक तर अर्थातच आमचं लगेच आधी डेंटलचं तर WHO रिपोर्ट आला की 97% धोका आहे डेंटिस्टना आणि डेंटल काउन्सिलचे निर्देश आले की आता दवाखाने बंद ठेवा. मग त्याच्यात गोंधळ होतोय, महानगरपालिकेने सांगितलं वगैरे. लेखक या खरं तर बॅकग्राऊंडवर महत्वाचं सांगायचं तर सगळ्यांचे आधी तेव्हापासून अनेकदा मेल्स आले, मेसेजेस आले की काहीतरी लेख लिहून द्या वगैरे. पण मला आतून वाटलं नाही. आत्ता मी लिहिला आणि तो आता लोकसत्तामध्ये येईल आणि तो अचानक माझं मागच्या वर्षी 20-30-40 सदर सुरू होतं. तर त्यातली पात्र मला आत्ता भेटली या 2 आठवड्यांपूर्वी पुन्हा. आणि कोरोनाचं हे सगळं आत्ताचं पर्व घेऊन आली. त्यातला उतारा मी नंतर एखादा छोटा तुम्हाला वाचून दाखवतो. त्यामुळे पण मला असं वाटतं की त्याची सुरुवातीला मजा आली तरी नंतर त्याचा कंटाळा थोडा येत गेला. नंतर त्याचा शीण येत गेला. घरी माझी मुलगी आहे लहान आरोही, तर तिला पहिल्या आठवड्यानंतरच आम्हाला लक्षात आलं की अरे मित्रमैत्रिणी नाहीत,
बागांमध्ये नेणं नाही, काही नाही, हे अडकल्यासारखं आहे. त्यामुळे आपल्याला 10 अव्हेन्यूज असले तरी मुलांच्या दृष्टीने तर हे नक्की अडकणं होतं. आणि तेव्हा तर सुट्ट्याच म्हणजे चालूच झाल्या हो, शाळांना. तेव्हा काय हो. आता झूम वगैरे काहीच नव्हतं. सगळं बंदच पडलं. परीक्षा करेक्ट. कॅन्सल झाल्या, सगळंच अचानकच बंद पडलं. अचानकच झालं. अचानक बंद पडलं. त्यामुळे ऑफलाईन ते झालं. त्या एक मोडमध्येही मुलं नव्हती. त्यांचं असं होतं की आता 2 आठवड्यात परीक्षा होणार, मग आपण एक्झाम देणार, एक मग हं. सुट्टी लागणार. तर ते करेक्ट, अचानक सुट्टी लागली असं. तर करेक्ट. मला वाटतं हा सगळ्यांचा आपला सामायिक अनुभव असतो. फरक कदाचित माझ्याबाबत किंवा माझ्यासारख्या प्रवृत्तीच्या माणसांच्या बाबत इतकंच असेल की काय पुढे करायचं हे लगेच मी बघायला लागतो. तर बरोबर. तसं मला कारण मला नुसतं रिकामं बसणं इज नॉट माय फोर्टे असं खरं म्हणायला लागेल. मी नाही बसू शकत. त्याच्यामुळे सहज विचार करताना असं वाटलं, अरे लेखन तर आता खूप लिहिलंय मी, आता कादंबरी लिहून झाली लगेच. नाहीतर खरं लेखनाला वेळ होता. पण मग मी विलायती वाचताना हे हां. माझ्या डोक्यात आलं, की करेक्ट. कारण माझी मास्टर्स डिग्री इंग्रजीमध्ये मी 4 वर्ष इंग्रजीला एम-एला शिकवत होतो ओह! आणि हो, मी 4 वर्ष शिकवत होतो एम-एला. समीक्षा हा माझा प्रधान विषय आहे. तर ते तुम्ही मल्टीफॅसेटेड असल्याचे तोटे असे असतात, की अनेक गोष्टी तुम्ही करता आणि त्यात बाकी इतक्या महत्त्वाच्या दिसतात, की या बोलल्याही जात नाहीत कुठे कधी. त्यामुळे आज आत्ता मुद्दाम. नाही, तर नक्की. मला असं वाटलं, की ते माझे त्यावेळी भारतीय विद्यार्थी होते, इराकी, इराणी विद्यार्थी आमच्या वर्गात होते. तर मला असं वाटलं, की अरे माझ्यातला शिक्षक पुन्हा एकदा जागा करूया आणि जे मराठी चांगले वाचक आहेत, हं. त्यांना म्हणजे जे मराठीत चांगलं वाचतात, पण करेक्ट. ज्यांना केवळ भाषिक अडसर आहेत, इंग्रजीचं थोडं भीती आहे किंवा दडपण आहे बरोबर. किंवा कम्फर्ट नाहीये, बरोबर. त्यांच्यासाठी एखादा ऑनलाईन वर्कशॉप सारखं करू म्हणून 5 दिवसांचा जरा सीरियस फोकस असलेला विलायती वाचताना मी वर्कशॉप सहज जाहीर केला आणि 15-20 मुलंच मी एका बॅचला घेणार असं ठरलं होतं. कारण नाहीतर काही त्याला रॅपो राहत नाही. म्हणजे मला इंडिव्हिज्युअल. कल्पना मी डिक्लेअर केल्यावर लगेच भरणार, तसं ते डिक्लेअर केल्यावर अक्षरशः 4 तासातच पहिली बॅच भरली. हो. पण त्याच्या 7 बॅचेस होतील आणि 125 जवळ-जवळ पुढे हुशार सगळ्या क्षेत्रातले तयार असलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी मला भेटतील आणि एक वेगळा एक धमाल 1.5 महिना जाईल असं मला तेव्हा मी कल्पिलं नव्हतं. पण त्यामुळे फार मजा आली, की एक मोठा उपक्रम हातातनं झाला. किंडल हा शब्द मला आवडतो. म्हणजे हं. डिव्हाइस तर आवडतंच मला, पण टू किंडल टू इग्नाइट समथिंग. तर एक इंग्रजीच्या वाचनप्रेमाची ज्योत मी लावू शकलो या निमित्ताने 125 चांगल्या समृद्ध जे ऑलरेडी वाचक होते त्यांच्यामध्ये. करेक्ट. त्याचं लॉकडाऊनमध्ये फार मला मोठं समाधान राहील. म्हणजे माझ्यासाठी हा लॉकडाऊन विलायती वाचताना म्हणून आधी खरं तर स्मरणात लक्षात राहील, बाकी राहील. कशी. नाही, डेफिनेटली मला खूप छान वाटलं हे ऐकून. कारण आता असं आहे, की बरेच जण मी या लॉकडाऊनमध्ये काय केलं, तर मी हे पाहिलं, हे ऐकलं. पण यापेक्षा मी काय वाचलं हे ह्याला महत्व द्यायची गरज आहे. कारण आता असं झालं की ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांमुळे जे लोक पूर्वी एकेका रात्री किंवा एकेका दिवसात एक एक पुस्तक वाचायचे, ते लोक पण नाही, मला वेळच मिळाला नाही कारण मी काहीतरी काम करत होतो लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर. आणि त्यामुळे वाचन संस्कृतीची पण, आणि हे आपल्याकडे बघूनच मुलं शिकतात. त्यामुळे मला खूप खरंय. छान वाटतं. आणि त्यातही तुम्ही जे म्हणलात की इंग्रजी साहित्य वाचणं, बऱ्याचदा असं असतं की केवळ नाही, ट्रान्सलेशन अवेलेबल आहे ना, मग मी मराठीतला अनुवाद वाचतो, असं बरोबर. पटकन नकळत होतं. कारण तो आपला कम्फर्ट झोन असतो. म्हणजे मातृभाषा ही कम्फर्ट झोन असलीच पाहिजे किंवा त्याच्यातलं वाचन करावंच. पण जो एक फोबिया असेल किंवा एक टॅबू असेल, तो जर दूर झाला तर चांगलं इंग्रजी साहित्य सुद्धा वाचायला अनेकांना त्या निमित्ताने सुरुवात झाली असेल. हे नक्कीच खूप अगदी. मोठी गोष्ट आहे. लेखक म्हणून आपण बऱ्याचदा व्यक्त होत असतो लिखाणातनं, आणि त्या हो. पद्धतीने वेगवेगळे विचार करायला तुम्हाला कधी नाही ते खूप वेळ मिळाला असेल. कारण दवाखाना सांभाळून इतर कामं करणं, तुम्ही म्हणलं तसं की मल्टी टास्किंग किंवा मल्टी फॅसेटेड असल्याचे खूप फायदे आहेत. तसा हाही तोटा असतो की आवडीच्या गोष्टींना काही वेळेला फुरसत किंवा तो वेळ मिळत नाही. तो कदाचित तुम्हाला आता पहिल्यांदा फॅमिली बरोबरचा वेळ असेल मिळाला असेल, स्वतःच्या छंदांना द्यायचा वेळ मिळाला असेल. पण सुरुवातीला जी कामं आपण सहज करत होतो घरकामं, ती नंतर नंतर नक्कीच क्षीण आणणारी होती. आणि त्यानंतर साधारण लॉकडाऊन अजून वाढतोय हे जेव्हा लक्षात आलं, तेव्हा इतर पण म्हणजे काम जेव्हा सुरू करायचंय, तेव्हा ते पूर्वीसारखं असणार नाहीये. न्यू नॉर्मलच हो. असणार आहे किंवा काही एक्स्ट्रा प्रिकॉशन्स घेऊनच अगदी. काम सुरू होणार आहे. हे जेव्हा अगदी. लक्षात आलं, तेव्हा काय बदल करायला लागले तुम्हाला किंवा तुमचं काय प्लॅनिंग सुरू झालं त्या दृष्टीने? अ, प्रश्नाच्या पहिल्या भागाकडे येतो. मला वेळ लेखनासाठी किंवा याच्यासाठी असा कधी मिळाला नाही तरी तो मी काढतो आणि तो ओके. काढलाच जातो. तुम्ही कलाकार असला की तुम्ही काढता. त्यामुळे ते माझ्यासाठी नवीन नव्हतं या सुट्टीमध्ये. अ, घरी मला खूप छान माझ्या मुलीबरोबर आणि बायकोबरोबर वेळ देता आला आणि जे फार महत्वाचं आहे. आणि म्हणजे असं नाहीये, अजिबातच असं माझं घर नाहीये पुरुषप्रधान, की जिथे नवरा नुसता बाहेर आहे
मित्रांबरोबर आहे आणि मुलं कशी वाढतायत त्याला माहीतच नाही वगैरे असं नाहीये. पण त्याच वेळेला असं आहे की इच्छा असूनही मुलीबरोबर विशेषतः मला वेळ देता येत नाही असं. म्हणजे बायकोबरोबरही नाहीच देता येत आणि तो करेक्ट, मला वाटतं लहान मूल घरात असताना कुठल्याच नवरा-बायकोंना देता येत नाही खरं तर. करेक्ट, करेक्ट. पण तिच्याबरोबर मला आरोहीबरोबर खूप सुंदर वेळ देता आला आणि असं असतं ना की आपल्यालाही मुलं शिकवतात. त्यामुळे मी काय केलं हा प्रश्नात असं आलं, की मी थक्क होऊन माझ्या मुलीने केलेली लॉकडाऊनची ॲक्टिव्हिटी बघत राहिलो. येस. तर ती एक दिवस आली मला आणि माझ्या बायकोला म्हणाली, की "मी पेपर तयार केलाय. कारण आशू तुला आवडेल ना, म्हणून मी पेपर तयार केलाय." असं ती ओह! मला म्हणाली. तर म्हणजे तिला एक काय बापाला मस्का मारणं हे स्किल सगळ्या मुलींकडे जन्मजात असतं. म्हणजे माझ्या मुलीला माहिती आहे, की आपल्या बापाला मस्का मारण्यासाठी काय करायचं. तर मग तिने पेपर तयार केला. तर मी बघितला तर चांगला केला होता. जाहिरात होती, बातम्या होत्या. म्हटलं बातमी कुठून घेतली ही? ती म्हणाली, "पी-डी-एफ येते ना तुझ्या WhatsAppवर." मी ती पेपर वाचते हां. मी मुळात पण. हे सांगतो, ती हां, आत्ता 4थीत म्हणजे गेलेली मुलगी आहे. त्यावेळी ग्रेट. 3री ते 4थीच्या सुट्टीत होती आणि ती पेपर वर्षभर वाचते. ती टाइम्स वाचते. बऱ्यापैकी वाचते आणि मराठी त्यांना 3रीच शाळेत सुरू झालं. त्यामुळे अख्खं तिला फ्लुएंटली वाचता येत नाही, पण बऱ्यापैकी वाचते. त्यामुळे ही बॅकग्राऊंड त्यातली महत्त्वाची आहे, की शी हो, इज अ गुड रीडर ऑफ न्यूजपेपर्स इन द फर्स्ट प्लेस. तर तिला कन्सेप्ट कळली होती, हे मला लक्षात आलं. आणि करेक्ट. तिने खूप मस्त डिझाइन केलं, जाहिरात केलेली, बातम्या केलेल्या, वरती एक टायटल, नाव होतं ए न्यूज. तर म्हटलं ए न्यूज म्हणजे ए फॉर आरोही का? ती म्हणाली, "हो मग, माझंच नाव पाहिजे." ए ॲब्सोल्युटली. न्यूज. आणि त्याची कॅप्शन, सब कॅप्शन जी असते, ती इतकी सुंदर तिने केली होती, की व्हॉइस ऑफ अल्फा जनरेशन. तर ओह! मला फार मस्त वाटलं, की अरे या मुलीला सगळंच म्हणजे लक्षात आलंय. मग म्हटलं, "अगं दुसऱ्या दिवशी आपण पेपर काढू." ती म्हणाली, "काढणारच आहे मी." त्यामुळे ओह! दुसऱ्या दिवशी काढणार, तिसऱ्या दिवशी. मग चांगला काढला तर मग मी माझ्या बायकोनी सजेस्ट केलं, की "अगं आपण पाठवूया. लोकं वाचतील तू न्यूजपेपर केलंस तर." मग फायनली असं होता ते इतकं ग्रो झालं. त्यात माझी आई त्या उपक्रमात सामील झाली. तेव्हा ती दिल्लीत होती. मग तिने एक ब्रॉडकास्ट लिस्ट तिची तयार केली. माझी एक ब्रॉडकास्ट लिस्ट होती. मग सबस्क्रायबर्स वाढत गेले. मग ग्रेट. त्याची अगदी उत्तम आरोही पेपर काढायला लागली. माझ्या बायकोच्या काही निकटवर्तीयांना ती गाठायला लागली. तर लोकांना खूप जणांना नंतरही वाटलं, की मी त्याच्यात काय केलं, किती केलं. तर मी पट्ट्या तिला तिच्या रेषा तिरक्या व्हायच्या. मी पट्ट्या आखून द्यायचो फक्त तिला पट्टीनी रेषा. हं. कारण हँड रिटन होतं हे. हे काही येस. कॉम्प्युटरवर टाइप केलेलं नव्हतं. ती रोज रात्री 2 तास बसून सगळं रफ एक्झॅक्टली. डिझाइन करायची आणि हं. सकाळी लवकर उठून अख्खा पेपर करून 10 वाजता ब्रॉडकास्टला ती पडायची. असं तिने एक सव्वा महिना जवळ-जवळ केली, दीड महिना काहीतरी ॲक्टिव्हिटी केली आणि शेवटी तर तिचे न्यूजपेपर्स एवढे गाजले आणि म्हणजे लातूरला, सांगलीला अनेक शाळांनी ते सबस्क्राईब केले. लोकसत्तानी त्याची पहिल्यांदा आधी दखल घेतली आणि बातमी छान छापली. मग सकाळ मध्ये त्याची खूप चांगली दखल घेतली की घेतली गेली आणि शीतल पवार मॅडम आहेत त्यांनी फार चांगल्या पद्धतीने तिचं पर्सनल ॲप्रिसिएशन देखील केलं. ते मला फार विशेष महत्त्वाचं वाटलं. आणि त्या बरोबरीने अजून देखील मला वाटतं म्हणजे माध्यमांची नावं राहायला नकोत. पण सकाळ, लोकसत्ता हां, बोभाटा म्हणून वेबसाईट आहे त्यांनी खरं पहिल्यांदा ती न्यूज कव्हर केली. मी ते येस. विसरलो. बोभाटानी फार चांगली न्यूज केली त्यामुळे ती अनेकांना लक्षात आलं की अशी काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू आहे. आणि मग एक दिवस मला रेडिओ जॉकी आहे आर-जे बंड्या, फार हां. फेमस आहे पुण्यात. तर येस. त्यांनी फोन केला. तो म्हणाला, "मला आरोहीची मुलाखत घ्यायची आहे, तुमची नाही घ्यायची." ग्रेट. आणि ग्रेट. आरोही त्यांनी मुलाखत घेतली. तर मला असं वाटलं, की एक पालक म्हणून मी ना मी आणि माझी पत्नी आम्ही तिला मदत करत गेलो, इन्स्पायर करत गेलो. तो आमच्या घराचा उपक्रम झाला शेवटी. तर मला वाटतं लॉकडाऊनमध्ये का मी हे थोडं विस्ताराने सांगतोय, तर कधी-कधी ना काही अनप्लॅन्ड गोष्टी होऊन जातात. तशी आमच्या घरात ही गोष्ट झाली आणि इट केप्ट अस सो रिफ्रेश्ड, येस. एनर्जाइज्ड, येस. फुल ऑफ पॉझिटिव्हिटी. आणि आम्ही तिघं म्हणजे आमचं तिघांचंच एक छोटं युनिट आहे आणि ते घट्टच आहे. ते ते तर होतंच, पण माझी आई दिल्लीतनंही म्हणजे प्रत्यक्ष नसतानाही त्यात सामील झाली. तिचे करेक्ट. आजी-आजोबा रत्नागिरीला असतात तेही सामील झाले. अनेक आमचे बाकी मित्र-मैत्रिणी सामील झाले. सो आम्ही तिघं, माझे बाकी आई-वडील आणि माझे आई-वडील, माझ्या बायकोचे आई-वडील आणि मग सगळा बाकीचा स्फिअर एक मोठं ना या ॲक्टिव्हिटीत एकवटलं शेवटी. करेक्ट. म्हणजे करेक्ट. शेवटचे आरोहीचे न्यूजपेपर हे 5-5, 6-6 पानांचे आहेत. वॉव! मोठे-मोठे लेख किती जणांनी पाठवले आणि काय केलंय. तर फार मजा आली. धमाल आली. एक नाही, मोठं डेफिनेट. म्हणजे टोटली अनपेक्षित आणि आपल्याला मुलं कधी-कधी काही-काही गोष्टी शिकवतात. असं मला ॲब्सोल्युटली. वाटतं. नाही, असं मला असतं. खूप हे ग्रेट वाटतं अशासाठी, की अचानक इन्स्टिंक्ट येऊन एखादी गोष्ट सुचणं.
हे आपण एक वेळ समजू शकतो, पण तिच्या कन्सिस्टन्सीचं जास्त कौतुक आहे. कारण मुलं पटकन सुरू करतात उत्साहाने, आज मी करतो, पण दररोज ते बसून करणं मेहनत आणि केलं पाहिजे. हँड रिटन करणं, त्यासाठी बरोबर. आधी विचार करणं की आज मी काय काय करू इच्छिते, हे खरंच सोपी खरंय. गोष्ट नाहीये. खरंच आहे. हे अशा अर्थाने मला महत्वाचं वाटतं की एका तिसरीतनं चौथीत जाणाऱ्या मुलीला मुळात न्यूजपेपर म्हणजे काय हे माहितीये, हे तुमचं क्रेडिट आहे. कारण मुलं नक्की ऑब्झर्वंट आहेत, ती पाचही इंद्रिय उघडी ठेवून, आणि सध्या तर 24/7 सीसीटीव्ही सारखे ते आपल्याकडे बघत असतात. तुम्ही काय नियम पाळता, तुम्ही कसे वागता, याच्यानुसार ते करतायत. आणि त्यामुळे इट शोज की तुम्ही खूप ग्रेट रीडर आहात आणि चांगले रायटर आहात. हे संस्कार वेगळे न काही करायला लागतात, तिच्यावर नक्की झालेले आहेत ते. आणि ते आम्हाला खरंच माझ्याकडनं झाले असतील. नियमिततेचा संस्कार मला वाटतं तिच्या आईने तिच्यावर नीट घडवलाय आणि फार जाणीवपूर्वक घडवलाय सगळ्याच कारण माझी म्हणजे ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो की माझी बायको डॉक्टर मानसी जावडेकर, ती PhD आहे मॅनेजमेंट सायन्स मधली आणि ती ग्रेट. प्रोफेसर आहे MBA कॉलेजमध्ये शिकवते. तर त्यामुळे असं होतं ना, मला एक वाटतं की जेव्हा घरात शिक्षक पालक म्हणून असतो तेव्हा एक वेगळा हो, फरक पडतो. माझी डेफिनेटली. आई शिक्षिका होती त्यामुळे मला माहिती येतो काय करेक्ट. फरक असतो. तर तोच बेनिफिट माझ्या मुलीलाही आहे. कुठल्याही स्ट्रीमचा असो, शाळेतला असो, करेक्ट. कॉलेजचा असो, माझ्या बायकोसारखं PG लेव्हलचा वरिष्ठ प्राध्यापक असो. एक नकळत घरातनं एक वेगळं शैक्षणिक वातावरण राहतं. तर नियमिततेचा संस्कार की बाप लाड करायला असतो, पण मुलींना शिस्त लावायला आयाच लागतात. त्यामुळे तशी ती जी आहे ती तिला मला वाटतं डेफिनेटली. मानसीने चांगली आणि लावली तुम्ही होती. मगाशी म्हणलात ते तुमचा टीम एफर्ट आहे. तिघांनीही त्याच्यामध्ये तुम्ही हे काय म्हणता येईल, पार्टिसिपेट करून खूप उत्साहाने अमेझिंग. केल्यामुळे आम्ही तिच्यासाठी रात्री ते तिघं गप्पा मारताना आणि आम्हाला इतकं त्याच्यातनं काय काय सुचायचं, मग लोकांच्या प्रतिक्रिया, बातम्यांचे खूप विषय. मुळात कुठली बातमी घ्यायची, फायनल सगळं आरोहीच ठरवायची, ती सगळ्या PDF करायची. मग मी तिला कधीतरी काहीतरी सर्च करून द्यायचो, मानसी तिला व्हॉट्सअप करून ठेवायची. म्हणजे हम्म. सगळंच असायचं की ही म्हणजे काही ती तेव्हा माझी बायको वर्क फ्रॉम होम करत होती. मग तिला काहीतरी त्यातनं पटकन विद्यार्थिनींकडनं, कारण विद्यार्थिनी तिच्या सबस्क्राईब झाल्या, मग काही क्ल्यूज बरोबर. मिळाले, काही झालं तर लगेच ती द्यायची. मग करेक्ट. धमाल यायची फार मोठं. आणि ग्रेट. अजूनही तिने ते बंद असं नाही केलंय, फक्त आता आता शाळा चालू झाली, सगळं झालं, तर काही स्पेशल ओकेजन्सना तिने ते ठरवलंय की आधेमध्ये हे करत राहायचं. आता कदाचित गणपतीला म्हणते, बघूया काय नाही, करते. आमच्या फोर्स सगळ्यांना नाही केलं, खरंच शुभेच्छा. फोर्स पण नाही मी केलं तिला, पण मला असं वाटलं की करतीये तर आपण, हा म्हणजे मी ना माझा अजेंडा आता काय हा म्हणजे माझ्या बाजूनी काय कदाचित बरं करेक्ट. केलं असेल मी, की मी आशुतोष जावडेकर आहे. माझा या लॉकडाऊनला काय अजेंडा आहे? माझी मुलगी आता माझा जास्त वेळ घेते. असं नाही मी केलं. मला ऍब्सोल्युटली. असं वाटलं की चांगलं चाललंय हे आणि माझे 10 प्रोजेक्ट नाही झाले आता तरी चालतील. काही फरक पडणार नाही. खूप इतकी मोठी सगळं. गोष्ट आहे. कारण मी खरंच म्हणजे आरोही भाग्यवान पण आहे, कारण असे आई वडील असणं आणि असे संस्कार तिच्यावर होणं. पण तिचंही तेवढंच कौतुक आहे, कारण प्रत्येक वेळेस मुलं बघत असतात, पण तिने ते कन्सिस्टंटली केलं. आणि मला ह्याचं जास्त कौतुक वाटलं की तिच्या एखाद्या इनिशिएटिव्हमुळे तुमच्या दोघांचंही विश्व बदललं. म्हणजे मुलांकडनं खरंच आपल्याला शिकण्यासारखं खूप असतं, हे अगदी खरंय. आत्ताच्या लॉकडाऊनमुळे मध्ये एक नक्की जाणवलं की मुलं कधी नाही इतकी कोऑपरेटिव्ह वागतायत. म्हणजे आपण एक्सपेक्ट पण केलं नव्हतं, कारण त्यांच्यासाठी ही खूप वेगळी सिच्युएशन आहे. खूप न वेगळीच. भेटणं, कारण ते खूप मिस करतायत सोशल लाईफ. आणि असं असताना जेव्हा पण न्यूक्लिअर दे आर फॅमिली आहे, हॅपी. 3-3, 4-4 जण आहेत तेव्हा. बट दे आर व्हेरी हॅपी. मी आरोहीच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सहज कधीतरी गप्पा मारताना आता ते व्हिडिओ कॉल करत असतात एकमेकांना, त्यात हो. विचारलं तर ती सगळी मुलं मुली अशासाठी आनंदी आहेत की त्यांना आई वडील भेटले. करेक्ट. कारण आपली पिढी एकंदर मोर ऑर लेस इतकी पॅक झाली होती की अचानक आपण घरी बसलो किंवा आपलं काम कमी वेळाचं झालं सगळ्यांचं आता, किंवा घरात बसून झालं, याचा मुलांना खूप आनंद आहे. म्हणजे मला असं वाटलं की अरे मी बऱ्यापैकी माझ्या मुलीला वेळ द्यायचो, पण हाही मला या लॉकडाऊनने धडा शिकवला की अजून. तो कमी होता तिच्यासाठी. करेक्ट. तिला आपण किती दिला तरी तो कमीच असणार आहे, पण आपल्या दृष्टीने जो ॲडिक्वेट होता तो तिच्या दृष्टीने नव्हता. आणि मला वाटतं माझ्या अनेक मित्रमैत्रिणींनाही हाच प्रत्यय आला. हा आपल्या पिढीतल्या सगळ्या पालकांना हा मोठा धडा आहे, की हो. आपल्याला जे वाटायचं की आपण ॲडिक्वेट देतो वेळ, तो म्हणजे जो ॲपरंटली पुस्तकी याच्यानुसार असेलही, तो नव्हता. त्यांना आपण जास्त हवे होतो. येस. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने मी म्हटलं तसं मी फार भूतकाळात न राहणारा माणूस आहे. मी भविष्य काळात आणि वर्तमान काळात राहतो जास्त. त्यामुळे मी पुढचं नक्की ठरवून ठेवलंय. म्हणजे करेक्ट. एंड पॉइंट कधी जर असेल तर, खरंय. की त्यावेळेला मी इतकी जीवाची दगदग करून अ, तिला जो वेळ द्यायचो त्याच्यापेक्षा मी जास्त देईन. आणि मी येस. माझ्या ह्याच्यात थोडं कमी असेल. मोस्ट सर्टन.
म्हणजे नाही प्लीज गैरसमज कोणी करून घेऊ नका प्रेक्षकांनो, की मी नाही महिना बाहेर असेल वगैरे, असं नव्हतं आमचं घर. करेक्ट. रोज माझा आणि मुलीचा चांगला संपर्क होता. पण मी पुन्हा तेच सांगतोय, की म्हणजे आय वॉज नॉट अ वीकेंडर पॅरेंट. नाही आजी आजोबांवर सोडून असं माझं आणि माझ्या बायकोचं जग नाही. आम्ही तिघच राहतो आमच्या घरात. त्यामुळे आमची रोजच्या रोजच चांगली इंटरॅक्शन होती, पण तीही कमीच असते मुलांसाठी. करेक्ट. हा मला फार महत्वाचा धडा वाटतो. येस आणि आणि आपल्याला तुम्ही तो म्हणला तसं सगळ्यांनी घ्यायला हवा, की करेक्ट. आपण आपलं काम काय 4 पैसे कमी मिळाले तरी चालतील, आणि असं काय प्रमोशन उशिरा झालं समजा एखाद्याचं तरी चालेल. पण आणि नंतर प्रचिती मॅडम, मुलांना नसणारे वेळ ऍब्सोल्युटली आत्ता करेक्ट. त्यांना आहे. नंतर करेक्ट. आपली इच्छा असते, दे वोंट बी हॅव्हिंग टाइम फॉर अस. ट्रू. त्यामुळे आता मिळतोय तर हे करोनाचे काही फायदे. एक ते येस. त्या निमित्ताने एक मगाशी मी म्हटलं तसं छोटं वाचून दाखवतो. प्लीज प्लीज मोबाईलवर आम्हाला अगदी ऐकायला आवडेल. आणि तो तुम्ही म्हणला ते लेख मला खूप पटलं की माणसाला ना या काळात एक गोष्ट नक्की कळली की आपल्या नीड्स काय आहेत आणि आपल्या वॉन्ट काय आहेत. किंवा काही गोष्टी ज्या आपण उगाच करत होतो त्यातला वेळ वाचायला लागला, मे बी कम्युटिंग मधला, ट्रॅव्हलिंग मधला. क्षितिज अगदी पटवर्धन सरांशी बोलताना ते म्हणले तसं की असं जाणवतं की एखादी मीटिंग तेवढी महत्वाची, इट वॉज जस्ट अ फोन कॉल. तसं आता जर फोन कॉलवर किंवा झूम किंवा कुठल्याही ऑनलाईन right? मीटिंगवर काम होत असेल तर वी आर हो. ट्राईंग टू सेव्ह अवर टाइम. आणि तो जो क्वालिटी टाइम आहे तो आपण आपल्या घरातल्यांना, मुलांना देतोय. तो जास्त खूप महत्वाचा बदल आहे आपल्यातला. आम्हाला तुमचे विचार अच्छा. नक्की ऐकायला आवडेल. एक छोटा भाग जो मी लेख लिहिलाय. सो आज आम्ही आता रेकॉर्ड करतोय या दिवशी तरी तो प्रकाशित झालेला नाही. कदाचित ही मुलाखत रिलीज नाही फेसबुकवर येईपर्यंत होईपर्यंत तो लेख नक्की नक्की. नाही प्रकाशितही नाही. झालेला. तर माझं सदर चालू होतं 20-30-40 नावाचं. तुम्हाला अनेकांना माहित असेल, लोकसत्तामध्ये लोकरंगमध्ये मागच्या वर्षीच होतं. आणि त्यातली 3 पात्र होती. तेजस हा 40चा, 20-30-40 3 मित्र दाखवलेत मी. तर तेजस 40चा, आणि अरिन हा 20चा, आणि माही ही मुलगी 30ची. हो. आणि त्या तिघांचं त्रिकूट खूप, त्यांचं एक मैत्री सुंदर जमते, आणि एक वेगळ्या पद्धतीने त्यांचं जे जग होतं ते सगळं दाखवलं, आणि त्यांच्या निमित्ताने सगळं त्यांच्या आसपासचं जग हे मी दाखवलं. कारण मला या तरुण पिढीमध्ये रस होता, मला कमेंट्स करायच्या होत्या Yes. वगैरे वगैरे. अचानक 5-6 महिन्यानंतर ही युजली माझी पात्र मला पुन्हा भेटत नाहीत. मी त्यांचा निरोप घेतो. पण ही भेटली, Okay. आणि फार स्ट्रॉंगली भेटली. तर मुद्दाम या प्लॅटफॉर्मवर हा लेख आता पहिल्यांदा वाचतोय, आणि अजून अप्रकाशित आहे. लेख नाही वाचत आहे मी अख्खा. त्यातला आत्ता जो म्हणजे तो पॅरेग्राफ जो आहे ना, आता Relevant. जो आपण धागा रिलेव्हन्सचा बोलत होतो, नीड्स आणि वॉन्ट्सचा, तर मला ना असं कुठेतरी वाटतं प्रचिती मॅडम, की फक्त नीड्स आणि वॉन्ट्स या बिझनेस ऍस्पेक्ट्सनी नव्हे. Right. म्हणजे झूम मीटिंग करायची का, फोन करायचा का, प्रत्यक्ष भेटायचा आणि वेळ घालवायचा. मला वाटतं त्याच्या आत खोलवर जाऊन देखील अनेकांचा विचार झालाय, Mhm. की रिलेशनशिप्स मधल्या नीड्स काय आहेत आणि वॉन्ट्स काय. True. आणि तिथे खूप जणांनी केलाय तो. खूप जणांनी कॉन्शियसली केलाय, खूप जणांचा अनकॉन्शियसली झालाय तो. आणि मी ऐकत होतो, अनुभवत होतो, आणि त्या सगळ्यातनं हा एक बरा पॅरेग्राफ लिहून घेतला. तर तो तेजस असतो, तो सस्पेक्टेड, त्याच्या शेजारचा जो बसणारा असतो, नेमका त्याला कोविड होतो लॉकडाऊनच्या पहिल्या टर्ममध्ये, आणि त्यानंतर तो घरी सस्पेक्टेड, त्या काळातल्या नॉर्मनुसार तो बसलेला आहे असं करत आहे. आणि आता तो नाहीये, त्याला जवळजवळ संपत आलंय, आणि आज संपलाय म्हणून ते तिघ जण, 2 मित्र आणि 1 मैत्रीण चॅट करतायत. अशी बेसिक थीम आहे. आता मी छोटं वाचतो, म्हणजे त्या पॅरेग्राफकडे येतो, की कसं वाटलं तुला, असं हे विचारतात दोघं उरलेले, म्हणजे अरिन आणि माही. तर तो म्हणतो की खूप काळाने असं राहिलो. एकदा चेन्नईला कन्साइनमेंटसाठी गेलेलो, आणि दंगे झालेले तिथे, त्यामुळे हॉटेलवर अडकलेलो 5 दिवस. पण ते वेगळं होतं. खरं सांगू, पहिल्यांदा भय वाटलं, मग कंटाळा आला, मग नकळत मन विचारात हरवायला लागलं. किती निरर्थक गोष्टींमध्ये आपण जीव जडवला असतो याची जाणीव झाली. अरिनने पटकन तिरकसपणे विचारलं, त्या यादीत आमचा नंबर नाही ना लावलास? माहीने त्याला दाटलं, पण तेजस त्याच्या विचारांच्या लयीत पुढे बोलत राहिला. म्हणाला, अर्थात तुम्ही तिघे नाही, माझी पत्नी आणि मुलगा नाही, अजून साधारण 10-1 लोक नाहीत. पण बाकी गोतावळा आपण का बाळगतो, बाळगला, याचं मलाच आश्चर्य वाटलं. त्याच्यात शक्ती खर्च करू नये असं मला वाटलं. समजा मी मेलो, गप रे, काय बोलतोयस तू, माहीने त्याला अडवलं. पण तेजस बोलतच राहिला. तेजस म्हणाला, तर मेलो तर मला कोण आठवेल मरताना, याचा मी विचार केला. हम्म. त्या संध्याकाळी
गच्चीत बसून एकटा श्लोक म्हणत होतो. गीता इथल्या मला आवडणाऱ्या ओवी आल्या. न भंग पावे भरता ही नित्य, समुद्र घेतो जिरवून पाणी. मग एकदम वाटलं की आपण अनेकांना जिरवून घेतलं खरं, पण समुद्रासारखे आपण थोडीच होतो. भंग पावत गेलो, प्रत्येक नात्यासोबत जोडत आणि तुटतही गेलो. आता पुरे असं मला वाटलं. मोजके माझे लोक सोडून फार कुणी नसावं आसपास असं वाटलं. मग माही खरं सांगतो, त्या दिवशी त्या करोनाचे आभार मानले हात जोडून. म्हटलं लेका तू आलास म्हणून आम्हाला हा असा विचार शांतपणे करायची मुभा मिळाली. असा तो पॅच. अप्रतिम अप्रतिम सर. हे अनेकांच्या मनातले विचार आहेत, पण हे खरं आहे की अनेकांना पहिल्यांदी शांत बसून इंट्रोस्पेक्ट करायला वेळ मिळाला आणि घेतलं तर आणि खूप हा पॉझिटिव्हली जो घेतलं. भाग आहे, मला असं वाटतं हा जो भाग मी आता वाचला, हा आता लेख हम्म. प्रसिद्ध झाल्यावर मलाही कुतूहल आहे की कसं वाचक याला परसेप्ट करणार आहे. कारण हा हा एक भाग असा आहे की हा ना शेअर होणार नाहीये, कोणी पटकन फेसबुकवर हे बोलून दाखवणार नाही, कारण हे पॉलिटिकली इनकरेक्ट आहे. हम्म. की हम्म. आता आम्हाला गोतावळा फारसा नको वाटतो, हे सांगणं गोतावळ्यात हे पॉलिटिकली इनकरेक्ट आहे. Correct, correct. त्याच्यामुळे हे पटकन शेअर झालं नाही अजून, तुम्ही नीट बघा, पण ही जाणीव मला सगळीकडे दिसते. लोक स्वतःच्या नकळत आपण जे या संपर्क क्षेत्राच्या प्रगतीमुळे अनावश्यक भास देणाऱ्या जवळकीकडे खेचली गेलेली जी आपली पिढी आहे 30 आणि 40, त्यांना धडा शिकवलाय करोनाने असं मला वाटतं. त्यांना एकटेपणाचं, आपल्या मोजक्या माणसांचं महत्व शिकवलंय असंही मला वाटतं. खरंय. आणि जे शिकले अजूनही नाही आहेत त्यांना दे विल बी कॅचिंग द बस टू लेट. True. त्यांना गोंधळ होतील. कारण करोना उत्तर काळ हा अवघड असणार आहे, अजून सर्व्हायव्हलसाठी अवघड असणार आहे. म्हणजे आपण आता पुढच्या भागाकडे येतोय खरं तर चर्चेच्या, पण हो. तोही मला भात आलाय म्हणून घेतो की मी म्हटलं तसं मी भविष्य काळाकडे बघतो, तर काय मला दिसतं की तुम्हाला काही काळ तरी दुप्पट मेहनत करून निम्मे पैसे मिळवायला लागतात. Yes. म्हणजे पैशांच्याच भाषेत बोलायचं असेल तर. आणि याला ज्याची तयारी असेल तो सर्व्हाइव्ह होईल. हम्म. याला जो खळखळ करेल तो नाही सर्व्हाइव्ह होणार. आता इतकी साधी गोष्ट आहे. आणि हे फक्त आत्तापुरतं राहणार नाही. जे अजूनही असा विचार करतात की झालं 2 महिन्यात व्हॅक्सिन आली आणि तर ते नाही असं होणार. व्हॅक्सिन येईल, यावंच, आपली सगळ्यांची त्यासाठी इच्छा आहे, जीव वाचावेत. पण इकॉनॉमी, नुसतं इकॉनॉमी ट्रॅकवर पुन्हा यायचा हा मुद्दाच नाहीये. जशा आपल्या व्यक्तिगत पातळीला जाणीवा बदलल्या आहेत, तशा मोठ्या कॉर्पोरेट्सच्याही जाणीवा बदलल्या आहेत. True. त्यांनाही कळलंय की माणसं नको आहेत, हम्म. कमी माणसात भागतंय. खरंय. कुठलाही नफा मिळवण्यासाठी एखादी संस्था असते, व्यवसाय. सगळ्या जगातल्या व्यावसायिक संस्थांना कळलंय की ट्रेनिंगसाठी 5 स्टार हॉटेल घ्यायची काहीच गरज नाही. झूमवर इक्वली इफेक्टिव्ह होतं. करेक्ट. अख्खा ट्रेनिंग बिझनेस खाली जाणार. इतके मला गोष्टी दिसत आहेत पुढे. म्हणजे वी विल बी हॅव्हिंग अँपल ऑफ मनी, बट ओनली इफ, किंवा अँपल ऑफ मनी काय कमर्शियल सक्सेस ज्यासाठी लोक फार स्ट्राईव्ह करत असतात, पण ओनली इफ वी गेट अकस्टम टू द न्यू चेंजेस. आणि जे हे आहे की तुम्ही तिथे ना हिरोगिरीला स्कोप नाहीये, तिथे कंटेंटला स्कोप आहे. जो मेहनत घेईल आणि कंटेंट देईल तो सर्व्हाइव्ह होईल. जो बाता मारेल तो सर्व्हाइव्ह होणार नाही. हे खरंय. हा महत्वाचा निष्कर्ष आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे नसेल कंटेंट त्यांनी शिकायला घ्या, ज्यांच्याकडे असेल त्यांनी वाढवायला घ्या. खरं तर नाही, मला ऑनेस्टली अगदी पटलं सर की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हे राहणार आहे. आणि जो अडॉप्ट करेल, जो जाणून घेईल, आणि इथे शॉर्टकट नसणार आहेत, मेहनतीला पर्याय नाहीये. आणि अजून एक गोष्ट तुम्ही जे मांडली ती खूप महत्वाची आहे की जे लोक शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या नक्की पॉझिटिव्ह राहतील आणि आपल्यावर बदल करून घेऊन मेहनत घेतील तेच पुढे जाऊ शकणार आहेत. कारण मानसिक आरोग्य हे खूप जास्त महत्वाचं राहणार आहे आता. आणि त्या दृष्टीने म्हणजे आता आपण म्हणलो की कोरोना पूर्वीचा काळ, आम्ही त्या दिवशी बोलता बोलता असं म्हणलं होतं की BC आणि AD याचे रेफरन्सेस बद्दल आहेत. म्हणजे बिफोर कोरोना आणि आफ्टर डिझास्टर असं आहे ते. इट्स नॉट बिफोर क्राइस्ट और आफ्टर डेथ. ते बिफोर कोरोनाचं वर्ल्ड वेगळं आणि आफ्टर डिझास्टरचं वर्ल्ड वेगळंच असणार आहे. आणि त्या दृष्टीने आपण कोरोना बरोबर जगायचं किंवा हे माहित नाही, पण असे अनेक आणखी ते पुन्हा म्युटेट होत राहतील किंवा नवीन वॅक्सिन येईल, नवीन रिसर्च येत राहतील. प्रत्येक क्षेत्रालाच आपल्या आपल्या पद्धतीने पुढे जायचं आहे. ज्यात थोड्याफार तात्पुरत्या अडचणी असतील त्याच्यावर मार्ग निघतीलच, पण स्वतः पॉझिटिव्हिटी टिकवून ठेवणं. आणि म्हणजे तुमच्या क्षेत्राबद्दल तुम्ही आता काय म्हणून त्याच्याकडे बघताय. कारण अनलॉक, लॉकडाऊन हे नाही महत्वाचं आता.
कशानेच फरक पडणार नाही जोवर आपण स्वतःला त्याच्यानुसार बदलून घेत नाही होत, ऍडजस्ट करत नाही होत. माझी नेहमी मी ओळख एका वाक्यात करून देतो की मी लिहितो, गातो आणि दात काढतो. तर आधी वन लाईनर आहे. तर ती फक्त त्याचा सिक्वेन्स महत्वाचा आहे की पहिला लेखक आहे मी, मग गाण्यातला म्हणून, आणि मग ओके. मी फक्त ब्रेड अँड बटर साठी डेंटिस्ट्री करत नाही. मला आवडते ती, जमते, पण तिसऱ्या नंबरला येते. त्यामुळे त्याच क्रमाने सांगतो, तिन्ही मला माझ्या तिन्ही क्षेत्रांमध्ये काय मला बदल दिसत आहेत, काय होत आहेत. लेखकासाठी जो लेखक खरा चिंतनशील आहे त्याच्यासाठी आता हा सुवर्ण काळ निर्मितीसाठी, की त्याला वेळ मिळणार आहे. कारण अनेक लेखक त्यांच्या व्यवसायात, नोकरीत व्यग्र असतात, त्यांना वेळ मिळणार आहे, त्यांना अनुभव आता मिळत आहेत, त्यांना वेगळ्या पद्धतीची मनात सगळ्यांच्या आपल्या घुसळण चालू आहे. तर कुठल्याही ललित लेखकाला, फिक्शनल नॉन फिक्शनल लिहिणाऱ्या माणसाला खूप मटेरियल आता मिळत आहे खरं तर जे कॅच करतील त्यांच्याकडे खूप आता, म्हणजे ते कदाचित लिहितील नंतर, पण आता हा साठवणीचा काळ आहे सगळ्या मटेरियलचा. पब्लिशिंग मात्र हाऊसेस खाली येतात आता सगळी, त्यामुळे कोणाची पुस्तकं प्रकाशित वगैरे करण्यासाठी हा खूप खूप चांगला मोसम आहे असं मला वाटत नाही. किंवा पब्लिशर्स हे आता म्हणजे व्हॅनिटीकडेच हळूहळू जातील, ऑफिशियली किंवा अनऑफिशियली, अगदी मोठे पब्लिशर्स देखील, असं मला हळूहळू वाटतं. जगभर मी सांगतो ना, मी मराठी पुरतं हे सांगत नाही, इंग्लिशमध्ये, स्पॅनिशमध्ये, सगळीकडेच मला हे चेंजेस दिसत आहेत. गाण्याच्या क्षेत्रात तर मुळात तसाही तो सगळा व्यवहार हा अट्ट्याबट्ट्याचाच होता. म्हणजे इंडिपेंडंट म्युझिक जो तयार करतो तो स्वतःच म्युझिक व्हिडिओचे पैसे तयार करतो, चॅनल त्याला काहीच देत नाहीत. उलट हिंदीत तर चॅनल त्याच्याकडनं पैसे घेतात ते दाखवण्याचे, मराठीत घेत असतील मला माहित नाही. तर हा जो एक भाग होता तो काय हौसेचा, मिरवण्याचा, प्रसिद्धी मिळवण्याचा आणि त्यामुळे ऍक्सेस मिळवण्याचाच भाग अनेकांच्या लेखी होता. तर त्यांच्याकडे, ज्यांच्याकडे खूप आहेत रगड पैसे, ते चालू ठेवतील कदाचित. पण आता सध्या शूटिंग आणि सगळ्या गोष्टींना खूप मर्यादा आहेत. करोनामुळे त्या येणार, तुम्ही हवं तिथे कराल, म्युझिक व्हिडिओ तयार कराल वगैरे, असं होणार नाही. पण रेकॉर्डिंग वगैरे चालू झाली आहेत गोष्टी. चित्रपटासाठी जे संगीत द्यायचे आणि हे करायचे, तोही खरं तर एक मोजकी टाळकी सोडून अट्ट्याबट्ट्याचाच व्यवहार मला वाटतं तिथे मराठी पुरता तर बोलायचा तर नक्की आहे, की एक दोन जण त्यात पैसे मिळवतात आणि बाकीच्यांना एक्सप्लॉइट करतात, आणि हेच खरं त्याचं स्वरूप आहे. सुदैवाने मी त्या रेसमध्ये नाही, कमर्शियल रेसमध्ये नाही, पण मला माहिती आहेत काय त्या गोष्टी आहेत त्या, आणि त्या फार चांगल्या नाहीत. किंवा असं म्हणूया की मी जे छोटं काम करतो तर मला फसवू शकत नाहीत लोक, पण मी फसवताना दुसऱ्यांना ते बघतो. त्यामुळे मला संगीत क्षेत्रातील जे लोकांना ग्लॅमर वगैरे वाटतं त्याला फार अर्थ नाही एका टप्प्यापलीकडे. सगळ्यात संगीत क्षेत्रात आता मोठा फटका असा बसलाय की मग उत्पन्न कुठे व्हायचं गायकांचं, विशेषतः तर लाईव्ह कार्यक्रमात. मग ते शास्त्रीय गायक असू देत, वादक असू देत, किंवा सुगम संगीतातले असू देत. तर मैफली हा प्रकार तर काही लगेच आता येईल असं दिसत नाही. आणि झूम मैफली आणि हे किती सबस्टिट्यूट ठरू शकतील व्यावहारिक दृष्ट्या, याला मर्यादा आहे. म्हणजे आजही व्यावहारिक दृष्ट्या तुम्ही 300 रुपये थिएटरमध्ये जाताना द्याल तसं झूम साठी द्याल का, तर बहुतेक नाही देणार. लोकांनी आता प्रयोग केले, त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाले, खूप छान नाहीत, खूप वाईट नाही. काहीच नसताना काही चालतील. फ्री केलं तर ऑफकोर्स लोक ऐकायला येतील आणि दादही देतील, पण कमर्शियल त्याला व्हॅल्यू असेल का मला माहित नाही. हे मी मराठी पुरतं बोलतोय. हिंदी, बॉलिवूड वगैरेची स्केल फार मोठी आहे संगीताची. त्या लोकांना 1 वर्षाच्या हायाटसनी, 2 वर्षाच्या हायाटसनी कलाकारांना काही खूप फरक पडेल असं मला वाटत नाही. म्हणजे दे अर्न अ लॉट, आणि त्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या फरक पडणार नाही. संधी म्हणूनही फरक फार पडणार नाही, कारण अनेकांचे स्वतःचे स्टुडिओजच आहेत, म्हणजे घरचेच असल्यासारखे, त्यामुळे त्यांचं काम चालू राहील. आता दंतवैद्यकीय क्षेत्रात तर WHO ने सांगितलं तसं 97% धोका डेंटिस्ट नाही होण्याचा. म्हणजे वी स्ट्रेट अवे लाय डाऊन इन अ कॅटेगरी विच इज एक्स्ट्रीमली रिस्की. म्हणजे बाकी व्यावसायिक गोष्टी जाऊच देत, पहिल्यांदा डायरेक्ट मेडिकल रिस्क आहे डेंटिस्टना. पण मला वाटतं खूप डेंटिस्ट, मी नेहमी चेष्टेत म्हणतो की डॉक्टरांपेक्षा डेंटिस्ट जास्त स्मार्ट असतात. तर इथे कोण डॉक्टर आहेत त्यांनी माफ करा, पण माझं तटस्थपणे लेखक म्हणूनही निरीक्षण आहे, आणि फॅशनेबलही असतात डेंटिस्ट ते जास्त. तर मला डेंटिस्ट आहे मान्य. तर डेंटिस्ट हे खूप मला अडॅप्ट छान करताना दिसत आहेत माझ्या आसपासचे. पीपी घालून ज्या पद्धतीने कामं करायला पाहिजेत अनेक जण करतायत. काही जण आयडियल नॉर्म नुसार नाही करत, त्यामागे आर्थिक कारणं असतात, आळस असतो, कंटाळा असतो. तर एका दृष्टीने पाहिलं तर ते सगळं खूप भयंकर असतं, की रोज जा, तो पीपी घाला, तो सगळं फेस शिल्ड घाला. आधीच आमचं एवढूसा तो दात, त्याच्यात कणाज, आणि ते सगळं धुकं येतं, दिसत नाही, फार अवघड आहे. घामानी, म्हणजे मी रोज पीपी काढल्यानंतर इतका घामानी गच्च झालेला असतो. अनेक सगळेच, म्हणजे मला युटिलायझेशनची वाढलेली जबाबदारी, अनेक खर्च त्याचे होणारे,
किंवा पेशंट मुळात आता आधी घाबरून काही कमी येत आहेत. करेक्ट. असे व्यावसायिक म्हणून देखील त्याला अनेक पदर आहेत दंतवैद्यकीयमध्ये. पण मला वाटतं अगेन इट्स ऑल अप टू हाऊ यू हँडल इट, हाऊ यू डील विथ इट. तर मी खूपदा माझं सगळं काम झालं की निघण्याच्या आधी तो पीपीई काढलेला असला की छान सेल्फी घेत बसतो आणि मला सेल्फी हा खूप शांत करण्याचा रस्ता वाटतो. नार्सिसिस्ट रस्ताही आपण म्हणू शकतो. पण मला 5 मिनिटं जर एवढं सगळं काम झाल्यानंतर घाम आणि काम दोन्ही झाल्यावर जर त्या नार्सिसिझमनी जर 5 मिनिटं मला सुख मिळत असेल तर आय वोंट रिअली माइंड अबाउट इट. त्याच्यामुळे मी छान सेल्फी काढतो आणि अगदीच नार्सिसिस्ट नसतात, आपले चाहतेही असतात ज्यांना आपण पाठवलेले आवडू शकतात, त्यामुळे ते मी करेक्ट. पाठवतो आणि छान मजा येते, एक पॉझिटिव्हिटी येते. त्यामुळे गंमत मी करतोय, पण खरंच मी खूपदा हे सेल्फी काढले. आणि त्याच्यानंतर असं मला वाटतं की एक तुम्हाला तुमच्या व्यवसायाविषयी कमिटमेंट लागते. तर ज्या डेंटिस्टना त्यांच्या व्यवसायाविषयी कमिटमेंट आहे ते फक्त पैशाचा विचार असं नाही, आपल्या पेशंटचा विचार म्हणून तिथे उतरलेत, हो. ते त्याला खूप चांगल्या रीतीने अडॅप्ट झालेले दिसलेत. जे फक्त मॉनिटरी गेनसाठीच आले होते, मार्केट असं समजून, डॉक्टर्स असतील, डेंटिस्ट असतील, खरं कुठल्याही व्यवसायातले असतील, त्यांची कुठले. खूप चिडचिड होते नाही का सध्या. हो. म्हणजे त्यांना, कारण त्यांना ते नाहीये ना, त्यांचं मार्केट नेहमीसारखं नाही. दे ट्रीटेड एज मार्केट. तर त्यांच्यासाठी हा अवघड काळ आहे. तर त्यांनी अडॅप्ट स्वतःला करावं. आता लोकही अशाच लोकांकडे पुढे जातील जे मार्केट म्हणून नाही विचार करतात. बरोबर. लोकही लक्षात ठेवतायत की कोण डॉक्टर आता चालू ठेवताय, कामं Absolutely. करतायत, कष्ट करतायत, गरजेच्या वेळेला आहे. कॉम्प्लिमेंट. अगदी म्हणजे वैद्यकीय व्यवसायात माझे अनेक आणि आम्ही तरी क्लिनिक वगैरे मध्ये मला असं वाटतं जे फ्रंटलाईन वॉरियर्स आहेत, हो. डायरेक्ट कोरोना वॉर्डमध्ये कामं करतायत, नर्सेस असतील, डॉक्टर्स असतील, ते तर फार, त्यांच्याविषयी आपण सगळ्यांनी फार आदर बाळगला पाहिजे. फार रिस्की आहे ते सगळं काम. अनेकांचं त्यातही पगार वेळेत मिळत नाहीये, कमी मिळत आहेत, जबाबदाऱ्या जास्त आहेत, काही ठिकाणी हाताखाली नर्सेस नाहीयेत, सरकारी हॉस्पिटलमध्ये देखील आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील एकूण देशभर अनेक गोंधळही चालू आहेत. या पार्श्वभूमीवर जी डीएनबी करणारी मुलं असतील, अजून असतील, ती खूप जास्त काम करतायत आणि आपण त्याचं भान ठेवायला पाहिजे. इट्स नॉट गोइंग टू बी व्हेरी इझी वर्ल्ड फॉर देम. अनेक डॉक्टर गेले देखील आहेत करोनामुळे. म्हणजे हो. ही शेवटी फॅक्ट आहेच आहे देशभर. तर जीव गेलेत, करोनाने अफेक्ट झालेले तर खूप डॉक्टर्स आहेत. सगळ्यांना कल्पनाच असते की आपल्याला आज ना उद्या होईल. त्यामुळे एक अवघड आहे खरं जग. सगळ्यांनाच आहे, फक्त डॉक्टरांना असं नाहीये. मला वाटतं बँकर्सना आहे, हम्म. आर्किटेक्ट्सना आहे, सगळ्यांना आहे. अगदी तुम्ही नोकरदार असा, तुम्ही शिक्षक असा, तुम्ही व्यावसायिक असा, तुम्ही गर्भश्रीमंत असा नाही तर तुम्ही गरीब असा, हा टेस्टिंग टाइम आहे. यात ऍक्च्युली काही शंका असते. म्हणजे ऍक्च्युली गरिबांसाठी तो अजून आहे, कारण त्यांना रोजचं खाणंच लॉकडाऊन मध्ये अफेक्ट झालं खरं तर. पण तो गर्भश्रीमंतांनाही धडे शिकवणारा हा काळ आहे. मोठ्या तर लोकांचे प्रॉब्लेम्सही मोठे असतातच डेफिनेटली. मोठे असू शकतात, मोठे असू शकतात. त्यामुळे अनेकांचे पैसे अडकले. बिल्डर्स आता तुम्ही बघितलं तर अनेक कामगार अजून परत आले नाहीयेत. पैसे अडकून पडलेत, 5-5 महिने प्रोजेक्ट थांबलेत. त्यामुळे आता आमचे काही पेशंट आहेत ते आम्हाला सांगतात, जे बिल्डर आहेत, की त्यांच्याही व्यवसायात म्हणजे त्यांचं रोजचं जगणं इफेक्ट नाही होणार, पण त्यांचा व्यवसाय इफेक्ट झाला आणि त्यामुळे त्यांचं मनस्वास्थ्य झालं ना इफेक्ट हो, ऍट द एंड ऑफ द डे. डेफिनेटली डेफिनेटली. त्यामुळे मला असं वाटतं की या काळात शेवटाला सांगायचं तर 2-3 गोष्टी आपल्यापाशी असायला पाहिजेत. एक म्हणजे स्वतःवर विश्वास, की करेक्ट. आपण करू शकतो आणि वी शुड अँड वी विल फाईट. हा एक येस. म्हणजे सगळ्या लेव्हलला, शारीरिक, मानसिक आणि त्याच्यासाठी थोडी 2 नंबर तो विश्वास मिळवण्यासाठी ताकद मिळवायला पाहिजे आपण. तर ती रोज निदान घरी व्यायाम करणं उत्तम. आणि येस. हा लॉकडाऊन मला फार मस्त वाटलं. मला छान, मला व्यायाम आवडतो. मला वेळ अनेकदा मिळत नसे, तो मस्त मिळाला. मी अनेक युट्यूबवरचे वर्कआउट्स केले आणि वजनही नकळत कमी झालं, फायदा झाला मला. तर त्यामुळे उत्तम व्यायाम करत राहणं, मानसिक व्यायाम करत राहणं, मग तुम्ही ध्यानधारणा असेल, योगासन असतील, मेडिटेशन असेल, जे काही तुम्ही करता, प्रार्थना असेल, करेक्ट. करेक्ट. तर त्यांनी तो तुमचा स्वतःवरचा विश्वास ठेवणं हा दुसरा भाग. तिसरं मला सूत्र असं दिसतं, की जसं स्वतःवर विश्वास ठेवता आणि स्वतःची ताकद तुम्ही मिळवताय, तसं जगावरही विश्वास ठेवा. येस. लोकांचा विश्वास जगावरचाही गेलाय. खरं. तर विश्वास ही सगळी गोष्ट आहे. येस. विश्वास नसला तर काही नसतं. त्यामुळे तो जगावरही ठेवा, की हो होईल, मिळेल व्हॅक्सिन, काहीतरी मार्ग निघतील, आपण बाहेर पडू. काही लोक फार नकारात्मक वाटत आहेत. तसं हो. करू नका. आणि चौथं म्हणजे लॉस अनेक पदराचे होणार आहेत, ते ऍक्सेप्ट करा. म्हणजे ते स्वीकारा, की एखाद्या कोणाचे जिवलग हिरावून घेतले, कोणाचे प्रेमाचे स्पर्श हिरावून घेतलेत या कोरोनाने, कोणाचं वित्त हिरावून घेतलंय, कोणाचं स्थैर्य हिरावून घेतलंय, कुणाचा विश्वास हिरावून घेतलाय.
तर हे सगळ्या गोष्टी करोनाने हिरावून घेतल्यात आपल्यापासून. पण आपल्याला हे जाणीव पाहिजे की जे त्यातले काही जे आहेत लॉसेस हे आपण पुन्हा भरून काढू शकू. आणि काही नाही आता हो नुकसान होतं ना आपल्याला कधी कधी, तर तेही मला गोंधळ वाटतो की माणसांची तयारी नाहीये हरण्याची. तर वारा जोरात आला, वादळ जोरात आलं, तर झाडांनी आडमुठेपणा करून उभं राहिलं तर ते तुटेल. आपल्याला थोडं वाकायचे दिवस आहेत. आपला सगळा इगो ना बेंड डाऊन करायचा हे दिवस आहे. दिस इज राईट ट्रेनिंग फॉर युअर इगो बेंडिंग. खऱ्या अर्थात. तर मला वाटतं प्रवचन नाही पण माझं निरीक्षण, माझं ऑब्झर्वेशन की या एक 4-5 गोष्टी केल्या तर आय थिंक वी शुड सेल थ्रू कोरोना टाइम्स व्हेरी डिसेंटली ऍटलीस्ट. पॉसिबल आहे निदान. बाकीचं डेफिनेटली. आता बघूया काय होतं. डेफिनेटली सर. मला खूप महत्वाचं वाटलं हे की 1-2 पावलं मागे जाऊन मग वाघ पुन्हा मोठी झेप घेतो. तसं ठीक आहे, आत्ताचा काळ आहे, प्रत्येकालाच आहे आणि आपण एकटे नाही आहोत. दिस शॅल टू पास आणि आपण टुगेदर वी कॅन फाईट. आपण नक्कीच यातनं पुढे जाऊ. मला एक मोहन आगाशे सरांचं खूप छान वाक्य आवडलं होतं. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की बरेच जण मला विचारतात की तुम्ही मेडिकलची एक सीट अडवलीत जर तुम्हाला ऍक्टर व्हायचं होतं आणि समजा तुम्ही आता डॉक्टर झाला तर मग पूर्णपणे डॉक्टर की करा ना, तुम्ही का कला क्षेत्रामध्ये आमच्या पोटावर पाय द्यायला. तर ते म्हणले माझी डॉक्टर की मला ब्रेड अँड बटर साठी उपयोगी आहे. म्हणजे मला जगवतं, जगायचं साधन आहे, पण का जगायचं हे मला माझी कला शिकवते. आत्ताच्या काळात खरंच असं आहे की ज्यांना काही ना काहीतरी छंद आहे, काही ना काहीतरी रसिकता ज्यांच्याकडे आहे, कुठलीही असेल म्हणजे ते वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होणं असेल, असं ज्यांच्याकडे आहे त्यांना आयुष्य तरीही चांगलं करता येईल, आपल्याला आनंदी आहे आणि कीप ऑन गोईंग, कीप मुव्हिंग असं ठेवता आलेलं आहे. तुम्ही म्हणलात तसं शारीरिक आरोग्य राखण्यासाठी व्यायाम, चांगला आहार किंवा ह्याचंही महत्व कळलंय. म्हणजे आता अनेक जणांना कळलं की आपलं किती जास्त हॉटेलिंग होत होतं किंवा किती इझिली आपण बाहेरचं खात होतो. आता घरचं अन्न खाऊन मेसो आपण म्हणजे वाईटातला चांगला भाग बघायचं झालं तर कोरोनाने अनेक गोष्टी आपल्याकडनं हिरावून घेतल्यात. तशा काही गोष्टींची जाणीव करून दिलीये जी कदाचित वेळ गरजेची होती आपल्याला. सगळ्यांनाच तो एक अलार्म हवा होता असं. तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे मला खूप बरं वाटलं की तुम्ही आज आमच्याशी संवाद साधलात. मनापासून मी डॉक्टर आशुतोष जावडेकर सरांचे आभार मानते की त्यांनी नुसतं आपल्याशी संवाद साधला असं नाही तर काही गोष्टी अशा सांगितल्या की ज्याच्यामुळे आपण विचार करायला थोडेसे उद्युक्त होऊ. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या काळात ऍक्सेप्टन्स की हा प्रॉब्लेम आहे किंवा हे अडचणी आहे ह्याचा ऍक्सेप्टन्स, त्यानुसार अडॉप्शन आणि मग ऍक्सेलरेट करणं स्वतःला, असे 3 आपण जर केले तर मला वाटतं आपण नक्कीच सगळेजण यातनं पार करू. दिस शेल टू पास. आणि ह्या सगळ्याच्या ह्या काळामध्ये आपल्याला जो एक निसर्गाने म्हणूया धडा शिकवला आहे तो आपण चांगल्या अर्थाने घेऊया. ग्लास अर्धा भरला आहे म्हणायचं का सरला आहे म्हणायचं, तर याच्यात खरंच आपण तो भरला आहे असं म्हणूया. जे मिळालं आहे आपल्याला ते बघून त्याच रिसोर्सेस मध्ये जास्तीत जास्त काय करता येईल याकडे नक्कीच प्रयत्न करूया. पुन्हा एकदा भरारी घेऊ आपण सगळेच जण आपापल्या क्षेत्रात. पुन्हा एकदा आमच्याशी संवाद साधल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर. मलाही खूप मजा आली. सगळ्यांनी सेफ राहा, मास्क वापरा, मनाचं आणि शरीराचं खूप प्राणपणाने तुमच्या आणि तुमच्या जवळच्यांच्या मनाचं आणि शरीराचं रक्षण करा असं सांगतो आणि थांबूया. बाय बाय. थँक्यू सो मच सर अगेन.